हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये राजाने अवनीचा खोटा इंटरव्ह्यू प्लॅन केला. नानाच्या मदतीने नानाच्या ऑफिसमध्येच एन कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी स्थापन केली आणि नानाच त्याचे मालक आणि नानाच अवनीचा इंटरव्ह्यू घेणार. अवनी खूप खुश झाली की हा माझ्या आयुष्यातला पहिला जॉब इंटरव्ह्यू आहे आणि राजाने सुद्धा तिला अगदी तसंच भासवलं. पण आता चक्क धोंडे अण्णाने यासाठी नकार दिलाय आणि राजाला जाब विचारलाय, तू माझ्या सुनेला शिकवायचं सोडून तिला नोकरीला का लावतोय? तुला बायकोच्या पैशावर मजा मारायची आहे का? बायकोच्या पैशावर जगायचं आहे का? हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसलाय. मग आता अवनी ही पुढे शिकणार की नाही शिकणार? ती नोकरी करणार की आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पाण्या हा गॅरेजवरून घरी परत येतो आणि तो घरात जाणार इतक्यात धन्या त्याला थांबवतो आणि विचारतो, काय पोपट दादा? हे ऐकून पाण्याला खूप राग येतो. पाण्या चिडून म्हणतो, ए धन्या, आधीच माझ्या डोक्याला आहे ना लय ताप आहे, उगाच टेन्शन देऊ नको, नाहीतर असा चापटवीन ना तुला. तर धन्या म्हणतो, अरे आता जे खरं आहे ते खरं आहे ना, आज माझा पाण्यादा म्हणलाय पोपटदा, म्हणून तर म्हटलो. काय मग ए पोपटदा, ए पोपटदादा, असं म्हणून धन्या पाण्याला खूप चिडवतो. पाण्या त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. तेवढ्यात राजा बाहेर येतो. पाण्या चिडून म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझं काम कर, नाहीतर असा चापटवीन ना तुला. तेवढ्यात राजा म्हणतो, ए धन्या, माझं तुला फुल प्रोटेक्शन आहे, सांग बरं काय झालं? त्याला पोपट कशाला म्हणतोय तू? आणि मग धन्या हा राजाला म्हणतो, अरे आज आपल्या पाण्याचा असा पोपट झालाय ना की आयुष्यात कधी झाला पण नसल. पाण्या म्हणतो, अरे कशाला सांगतो, मी तुला 20 रुपये देतो ना, आणि मागचे 20 असे 40 रुपये देतो. तर राजा म्हणतो, अरे मी तुला 50 रुपये देतो, चल सांग, जास्त पैसे मिळणार. म्हणून धन्या हा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो की मागील काही दिवसांपासून पाण्या हा पायलला सांगायचा की त्याची एक गर्लफ्रेंड आहे, म्हणून तो तिच्याशी काही प्रेम संबंध ठेवू शकत नाही, लग्न करू शकत नाही. हे सगळं ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा हा पाण्याकडे पाहून विचारतो, एवढं सगळं केलं का याने? धन्या सांगतो, अरे पुढची गंमत तर जास्त भारी आहे. पाण्या म्हणतो, ए धन्या गप्प बस बरं. तर राजा म्हणतो, तू गप्प बस, माझं प्रोटेक्शन आहे त्याला, तू काय त्याला मारू शकत नाही. आणि मग धन्या हसत हसत झालेला सगळा प्रकार सांगतो की त्या पायलला सत्य जाणून घ्यायचं होतं की याचं खरंच बाहेर कुठे लफडं आहे की नाही. म्हणून तिने चक्क एका बँकवालीचा गेटअप घेतला, याच्या गॅरेजवर गेली आणि याचा इंटरव्ह्यू घेतला ना, आणि याने सुद्धा कबूल केलं की त्याचं कुठे बाहेर लफडं नाही आहे, त्याची कोणती गर्लफ्रेंड नाही आहे. हे ऐकून पाण्या खूप शरमतो, तर राजा मात्र खूप खुश होतो. राजा विचारतो, ए पाण्या, गेटअप म्हणजे असा कोणता गेटअप घेतला होता की तू पायाला ओळखूच शकला नाही? पाण्या काही बोलत नाही. धन्या म्हणतो, अरे काही नाही, फक्त चष्मा लावला आणि मास्क लावला तरी याला ओळखता आलं नाही. एक नंबरचा पोपट झाला याचा पोपट. पाण्यात चिडून म्हणतो, झाला पोपट, नाही आहे मला अक्कल, माझ्या डोक्यात फरक पडेल, म्हणून तुम्ही सगळे मला असं चिडवणार का? माझी मस्करी करणार का? आणि राजा, तुला तर माहिती आहे ना, माझं स्वप्न आहे रे गॅरेज उभारणं. आणि मग त्या स्वप्नामध्ये मिनमिनता दिवा दिसला. असं वाटलं की कोणीतरी 2% आपल्याला कर्ज देईल, म्हणून मी गेलो वाहवत, नाही ओळखलं तिला. आता याच्यावरून माझी चेष्टा करणार आहे का? आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही पण करू शकतो, हे तुला माहिती आहे ना. राजाला सुद्धा हे पटतं. धन्यासुद्धा सिरियस होतो. पाण्या सांगतो, अरे काय सांगू तिला, थोड्या वेळ तिने माझा इंटरव्ह्यू घेतला, पण माझ्यामध्ये असा कॉन्फिडन्स आला होता ना, असं वाटत होतं की आता कर्ज मिळणार, आता आपलं गॅरेज उभं राहणार, सगळं आपल्या मनासारखं होणार. आणि हे ऐकून राजाला लगेच आठवतं की अवनी आत्ता संध्याकाळीच काय म्हणाली की यशादा, माझ्यासाठी एखादी इंटर्नशिप असेल तर ती पहा, पण घरात बसून बसून मला माझ्या स्वप्नांचा विसर पडतोय, माझा कॉन्फिडन्स कमी होत चालला आहे. आणि राजाला लगेच एक आयडिया सुचते. राजा विचार करतो, अरे ही आयडिया चांगली आहे ना, मॅडमचा गेलेला कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी या पाण्याचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, मग मॅडमचा का नाही? असं म्हणून राजा हा चक्क पाण्याची पप्पी घेतो आणि म्हणतो, थँक्यू पाण्या, आणि राजा तेथून पळून जातो. धन्या आणि पाण्याला काही कळतच नाही. पाण्या म्हणतो, धन्या, हा राजा एवढा खुश दिसतोय,
म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा कांड करणार आहे हा. धन्याला सुद्धा हे पटतं आणि थोड्याच वेळात राजा चक्क नानाच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि विचारतो, काय नाना, मग बरं ना, ऑफिस बिफिस ठीक आहे ना आपलं? नाना हा राजाला पाहून म्हणतो, हो हो सगळं ठीक आहे, पण आज दिवसभर खूप काम केलं आहे, चला आता घरी जायची वेळ झाली. नाना खुर्चीवरून उठतो तर राजा म्हणतो, काय नाना, मी तुम्हाला भेटायला आलो इतक्या दिवसानंतर आणि तुम्ही मला बाहेर काढताय? असं नाही असं नाही, अहो या ऑफिससाठी मी सुद्धा किती कष्ट केलेत. हे ऑफिस नव्हतं तेव्हापासून मी तुमच्याकडे कामाला आहे. नाना म्हणतो, अरे राजा ते सगळं माहिती आहे मला, कितीदा तेच तेच ऐकवणार आहे, पण तू मला किती हरभऱ्याच्या झाडावर चढवलं ना तरी मी तुला नोकरी नाही देऊ शकत, समजून घे. राजा म्हणतो, अहो मला तुमच्याकडून नोकरी नाही हवी आहे, तर माझ्या बायकोला हवी आहे. नानाला काही कळतच नाही. राजा म्हणतो, मी ना सरळ मुद्द्यावर येतो. तुम्हाला माहिती आहे ना, माझी बायको अवनीला आहे ना आर्किटेक्ट बनायचं आहे. म्हणजे ते आर्किटेक्ट आहेत, त्यांना फक्त एक नोकरी हवी आहे, पण नोकरी कुठे मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप कमी झाला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक बनायचं आहे आणि तुम्हाला त्यांना एक नोकरीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे ऐकून नानाला मोठा धक्काच बसतो. नाना जागेवरून उठून उभा राहतो आणि म्हणतो, तू निघ बरं बाहेर, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. असं म्हणून तो राजाला बाहेर काढतो. केबिनच्या बाहेरसुद्धा मोठं ऑफिस असतो. राजा म्हणतो, हे पहा काय भारी ऑफिस आहे तुमचं, आणि नाना तुम्ही विसरू नका बरं का, हे ऑफिस उभारण्यामध्ये कोणाचा वाटा आहे. रात्रंदिवस ट्रिपा मारल्यात मी तुमच्या आणि तुमचं हे ऑफिस उभारून दिलं आहे, आणि आज तुम्ही मला हे ऑफिस नाही देणार? तर नाना म्हणतो, अरे हे ऑफिस कन्स्ट्रक्शन कंपनीचं ऑफिस नाही आहे, रेंटल कारचं ऑफिस आहे, हे तुला कसं कळत नाही? राजा सांगतो, अहो कायमसाठी तुमचं ऑफिस नाही पाहिजे, फक्त एक दिवसासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक बनणार आणि माझ्या बायकोचा इंटरव्ह्यू घेणार, त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार, मग तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी पुन्हा एकदा कार रेंटल कंपनी बनवून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. नानाला हे बिलकुल पटत नाही. नाना विचारतो, अरे पण हे कसं शक्य आहे? राजा म्हणतो, काय त्याच अशक्य आहे? अहो इंटरव्ह्यू घेणं काय अवघड असतं, समोरचाच माणूस एवढा घाबरलेला असतो, आपण नाही घाबरायचं, आपण इंटरव्ह्यू घ्यायचा असतो. नाना म्हणतो, पण हे मी कसं करणार? राजा सांगतो, नक्की कराल, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाना म्हणतो, ठीक आहे, पण फक्त एक दिवसासाठी, हे नाटक जास्त दिवस नाही चालणार. राजा म्हणतो, हो नाना, एक दिवससुद्धा खूप झालं हो आपल्यासाठी, तुम्ही टेन्शन घेऊच नका. आता तुम्ही या ऑफिसचे मालक, ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी, आणि उद्या सकाळी माझी बायको येथे इंटरव्ह्यूसाठी येणार, तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि राजा इंटरव्ह्यूमध्ये काय काय बोलायचं हे सगळं नानाला सांगतो. नाना म्हणतो, ठीक आहे, जमेल मला. राजा खूप खुश होतो आणि नानाला चक्क उचलून घेण्याचा प्रयत्न करतो, पण नानाला त्याला काही उचलता येत नाही. राजा म्हणतो, नाना आता उद्या सकाळी भेटूया, उद्या सकाळी मी तुम्हाला सगळं सांगतो. असं म्हणून राजा तेथून निघून जातो. नाना म्हणतो, हे पोरगं आहे ना, रोज काही ना काहीतरी करतच असतं, आता याचे परिणाम काय होतील देव जाणे. आणि इकडे राजाच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात, यशोदा, धन्या, पाण्या, पण अवनी ही राजाची वाट पाहत असते. तेवढ्यात धोंडी अण्णा जेवायला येतात. त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. धन्या विचारतो, आयो, आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला की काय? अण्णा, तुम्ही आज तुमची पार्टी सोडून, तुमचा बेस्ट फ्रेंड सोडून आमच्याकडे जेवायला कसे? धोंडी अण्णा चिडून म्हणतो, सूर्य पश्चिमेकडून नाही, पूर्वेकडूनच उगवला आहे. तर पाण्या म्हणतो, नाही अण्णा, तुम्ही ते आमच्यावर काही जेवायला येत नाही ना, तुमची पार्टी कॅन्सल केली की काय? धोंडी अण्णा सांगतो, अरे सुनबाईची ऑर्डर आहे, त्यामुळे थोड्या वेळासाठी पार्टी पोस्टपोन केली आहे, कॅन्सल नाही केली आहे. अवनी हसते आणि मग धोंडी अण्णासुद्धा जेवायला येऊन बसतो. पण अवनी काही बसत नाही, ती राजाचीच वाट पाहत असते. खिडकीतून बाहेर पाहते की राजा आला की नाही. धोंडी अण्णा म्हणतो, सुनबाई बस ना जेवायला. अवनी म्हणते, अण्णा राजा अजून आलेला नाही ना, मी त्याचीच वाट पाहते. तर धन्या विचारतो, वहिनी म्हणजे तुम्ही असं ठरवलं आहे का की जोपर्यंत राजा जेवणार नाही तोपर्यंत तुम्हीसुद्धा जेवणार नाही, म्हणजे मेरे पतिदेव आएंगे तब हम खाना खाएंगे, असं काही आहे का? अवनी काहीच उत्तर देत नाही. धोंडी अण्णा म्हणतो, सुनबाई आमच्या येथे हे बिलकुल चालणार नाही, तू जेवून घ्यायचं, तो राजा उशिरा येणार, तो गेला असेल बाहेर कुठेतरी, अगडम बगडम खाऊन येईल आणि तू काय त्याच्यासाठी उपाशी राहणार? नाही नाही, तू बिलकुल उपाशी राहायचं नाही, तू खायचं. अवनी म्हणते, पण अण्णा सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे ना, आणि राजा जेव्हा येईल तेव्हा तो एकटाच जेवेल का? धोंडी अण्णा म्हणतो, तो त्याचं पाहून घेईल, तू आधी जेवायला बस. अवनी ही नाईलाजाने जेवायला बसते आणि तेवढ्यात
राजा घरी परत येतो आणि म्हणतो, काय यार, तुम्ही सगळे मला सोडून जेवायला बसला का? धोंडे अण्णा म्हणतो, म्हणजे तुझ्यासाठी काय सुनबाईने उपाशी राहायचं का? राजा म्हणतो, नाही अण्णा, तसं बिलकुल नाही आहे. माझ्या आधी त्यांनी जेवलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. राजासुद्धा जेवायला बसतो आणि अवनीला विचारतो, तुम्ही माझ्यासाठी जेवायचा थांबला होता? अवनी म्हणते, नाही तसं काही नाही. तर लगेच धन्या सांगतो, काय वहिनी खोटं बोलताय, आम्हाला सगळ्यांना दिसलं ना, राजादा आला नाही तर तुमची जेवणाची इच्छाच नव्हती, तुम्ही किती अस्वस्थ झाला होता. हे ऐकून अवनीला असते. राजा मात्र खूप खुश होतो. अवनीला विचारतो, खरंच तुम्ही आता टेन्शन घ्यायचं नाही, आता सगळं चांगलं होणार आहे, आता सगळा आनंदी आनंद होणार आहे. हे ऐकून सगळेजण राजाकडे पाहू लागतात. पाण्या यशोदाला म्हणतो, यशोदा हा एवढा खुश आहे म्हणजे याने नक्कीच काहीतरी कांड केला असणार. राजा चिडून म्हणतो, निगेटिव्ह माणसा, हे तुझे निगेटिव्ह विचार आहे ना 500 फूट लांब ठेवायचे बरं का माझ्यापासून. राजा हा काही बोलणार त्याआधी पाण्या पुन्हा यशोदाला म्हणतो, काहीतरी नक्कीच घोटाळा आहे. राजा चिडून म्हणतो, तुला काय प्रॉब्लेम आहे, जे बोलायचं ते मला बोल ना, असाच यशोदाच्या कानात काय खुसूरपुसूर करतोय. पाण्या सांगतो, अरे काही नाही, मी म्हणत होतो राजा खूप खुश आहे, काय लॉटरी बिटरी लागली की काय? राजा सांगतो, लॉटरीने लागली, मी ना देवी आईला प्रार्थना केली आहे की सगळं काही ठीक होऊ दे आणि देवी आई माझं ऐकणार हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. पाण्या म्हणतो, यशोदा नक्कीच काहीतरी गडबड आहे, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. राजा म्हणतो, तुला म्हटलं ना निगेटिव्ह विचार 500 फूट लांब ठेवायचे, जवळ ठेवायचे नाही, सगळं चांगलंच होणार आहे. आणि उद्या मला आहे ना एक नवीन ट्रिप मिळाली आहे, सकाळी लवकर जायचं आहे, म्हणून लवकर खायचं, लवकर झोपायचं, चला सगळे जेवण करूया. सगळे जेवण करत असतात आणि धोंड्यांना काय आमटी किंवा भाजीची जी वाटी असते ती तोंडाला लावतो, फुरफुर करून पित असतो. सगळेजण त्याच्याकडेच पाहत असतात. धोंडी अण्णाला हे समजतं की मी असं नाही खायला पाहिजे. धोंडी अण्णा ही वाटी बाजूला करतो तर धोंडी अण्णाच्या पांढऱ्या मिशीला सुद्धा या भाजीची मिशी आलेली असते. अवनी, राजा, यशोदा, पाण्या, धन्या सगळे हे पाहतात आणि मग जोर जोरात हसू लागतात. धोंडी अण्णाला कळतच नाही हे सगळे नेमकं का हसताय आणि मग सगळ्यांचं जेवण हे एकदम आनंदात पार पडतं. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि दत्ता हा एका पिशवीत सगळे डॉक्युमेंट घेऊन जात असतो. सुलवात्या विचारते, दत्ता भाऊ कुठे चालला रे हे घेऊन? दत्ता सांगतो, अगं सुले, कालच तुला सांगितलं ना, चाललोय मी त्या ज्युनियर देशमानेकडे, त्याला हे प्रॉपर्टीचे घराचे कागदपत्र दाखवतो ना. सुलवात्या म्हणते, अरे हो विसरलेस मी, त्याला एक गोष्ट सांग, एक मोठा वकील पहा आणि लवकरात लवकर ते घर आमच्या नावावर कर. आणि त्याला आणखीन एक सांग की एकदा का घर आमच्या नावावर झालं की मग तुमची पोरगी तुमच्या घरी परत येईल. तेव्हा दत्ता म्हणतो, हो मी कुकुला बाळच आहे, सांग मला अजून काय काय करायचं, सगळं पाठ करतो आणि त्याच्यासमोर जाऊन ओकतो, हो की नाही? सुलवात्या म्हणते, अरे काय दादा, घराचा नकाशा घेतला का? तर दत्ता म्हणतो, नाही ना, तो सापडलाच नाही. सुलवात्या म्हणते, अरे तेथे ड्रॉवरमध्ये ठेवला आहे मी तो. सुलवात्या ड्रॉवरमधून नकाशा काढते आणि या दत्ताला देऊन टाकते. दत्ता पिशवीत हा नकाशा ठेवणार इतक्यात तेथे नमी येते आणि विचारते, काय रे, काय घेऊन चाललाय तू ही कागदपत्र सगळे? तर दत्ता सांगतो, अगं तुझ्या लग्नाची पत्रिका आहे, आज तुझ्यासाठी स्थळ घेऊनच येतो. नमीला खूप राग येतो. सुलवात्या म्हणते, हो दत्ता दादा, चांगलं स्थळ पहा हिच्यासाठी. दत्ता म्हणतो, आता तू पाहतच राहा सुले, असं स्थळ पाहतो ना, एकदम शिकलेला, सवरलेला, श्रीमंत, विदेशात राहणारा, विदेश रिटर्न शोधतो हिच्यासाठी एखादा. नमी खूप चिडते, रागारागाने निघून जाते. सुलवात्याला मात्र आनंद झालेला असतो. दत्ता म्हणतो, गेली रागारागाने निघून. सुलवात्या म्हणते, तुझ्या ओळखीत एखादा मुलगा असेल ना तर पहा तिच्यासाठी. दत्ता सांगतो, आता पाहावंच लागणार आहे, वय झालं तिचं, आणि नाहीतर ज्युनियर देशमानेला विचारतो, त्यांच्या ओळखीत एखादा असेल ना तर देऊ लावून तिच्याशी लग्न. असा विचार करून दत्ता आणि सुलवात्या खूप खुश होतात. आता विवान नाही शोधला तर बरं होईल, नाहीतर विवांशीच नमीचं लग्न लावून द्यायला बसले हे दोघे. इकडे राजाने नानाच्या रेंटल कारचा बिझनेस पूर्णपणे बदलून टाकलेला असतो. ऑफिसच्या बाहेर, ऑफिसच्या आतमध्ये येणे कन्स्ट्रक्शन असे मोठमोठे पॅम्पलेट्स, बॅनर्स लावलेले असतात आणि कोणाला ओळखायलाच येणार नाही की हे येणे कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे की मग रेंटल कारचं ऑफिस आहे. राजा हा आतमध्ये जातो आणि मग तेथे एक भलं मोठं बॅनर लावायचं असतं आणि तेवढ्यात नाना तेथे येतो आणि विचारतो, हे काय, उतर खाली, उतर. हा मुलगा खाली उतरतो. राजा म्हणतो,
अहो नाना काय करताय, आता माझी बायको इथे इंटरव्ह्यूला येणार तर तिला कळायला पाहिजे ना की हे एन ए कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे, तुम्ही काय आरडाओरडा करताय. तर हा नाना म्हणतो, अरे पण हे नाना कन्स्ट्रक्शन काय आहे. राजा चिडून म्हणतो, अहो ते नाना नाही आहे, एन ए कन्स्ट्रक्शन आहे. उगाच मॅडम समोर बोलून जाल, त्यांचा गोंधळ व्हायचा. आणि तुम्हाला सगळं आठवतं आहे ना. तर हा नाना म्हणतो, अरे काय आठवतं आहे, हे ते माझे सगळे कस्टमर बाहेरून पळून जातील ना, त्यांना कळायचंच नाही की हे कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे की माझं रेंटल कारचं ऑफिस आहे. राजा म्हणतो, अहो नाना तुम्ही काय टेन्शन घेताय, तुमच्या सगळ्या कस्टमरला मी सांभाळून घेईल. जेव्हा हे तुमचं ऑफिस नव्हतं तेव्हासुद्धा मीच सांभाळायचो ना. आणि आपण असं सांगू त्यांना की 1 दिवसासाठी शूटिंगला हे तुमचं ऑफिस भाड्याने दिलं आहे, उद्या परत येतील ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त मला एवढं सांगा, तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी केली आहे का. नाना सांगतो, हो केली आहे ना तयारी. सगळ्यात आधी त्यांना फोन करून बोलवायचं, मग त्यांचा तो रिझ्युमी तो असा 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 वाचायचा. मग त्यांना विचारायचं तुमचं नाव काय, मग त्या नाव सांगतील. राजा म्हणतो एकदम बरोबर. नाना म्हणतो, मग पुढे विचारायचं तुमच्या पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन काय, मग ते आपला प्लॅन सांगतील. आणि त्या जेव्हा सांगतील तेव्हा फक्त आपण अशी 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 बैलासारखी मान डोलवायची, दुसरं काहीच बोलायचं नाही. जमणार की नाही. राजा म्हणतो, काय नाना एकदम भारी, खरंच जमेल तुम्हाला. तर नाना विचारतो, पण त्यांना फोन करून तर बोलवावं लागेल ना. राजा म्हणतो, चला आतमध्ये फोन करूया. आणि राजा नानाला आतमध्ये घेऊन जातो. इकडे धन्या अभ्यास करत असतो. यशाला त्याचा डबा घेऊन येतो आणि म्हणतो, धन्या अभ्यास करताना छान दिसतो रे तू. धन्या त्याला डोळे दाखवतो. यशाला त्याला डबा देतो. धन्या चिडून म्हणतो, नेहमीचं तेच पालेभाजी पोळी. यशदा म्हणतो, डबा संपून यायचा बरं का, नाहीतर घरी आणला तर संध्याकाळी घशात कोंबीन. धन्या त्याला डोळे दाखवतो. यशदा निघून जातो. ते वेळात अवनी तेथे येते आणि विचारते, धनू तू काय करतोयस. धन्या सांगतो, वहिनी असाइनमेंट करतोय, तुमचं काही काम आहे का सांगा, ही असाइनमेंट मी नंतर करेल. अवनी म्हणते, नाही काही काम नाही आहे, तू तुझी असाइनमेंट पूर्ण कर बरं का, ऑल द बेस्ट. धन्याला वाईट वाटतं की मला अवनीने काम सांगितलं नाही आहे. इकडे राजा नानाला त्याच्या केबिनमध्ये घेऊन येतो आणि त्याला खुर्चीवर बसवतो. राजा हा नानाला म्हणतो, अहो साधा फोन करायचा आहे, एवढं अवघड आहे का. नाना म्हणतो, अरे कुठे अवघड म्हटलो मी, फोन तर लावून दे, नंबर दे. राजा नानाचा फोन घेतो आणि नंबर लावून देतो. नाना कानाला फोन लावतो आणि म्हणतो, रिंग वाजतीये रिंग वाजतीये. इकडे अवनीच्या फोनची रिंग वाजते. राजा शांत उभा असतो. अवनी फोन उचलते, हॅलो म्हणते. नाना राजाला विचारतो, हॅलो म्हणतीये काय करू. राजा म्हणतो, अहो तुम्ही पण मग हॅलो म्हणा ना. नाना हॅलो म्हणतो. अवनी विचारते, हा बोला ना, कोण बोलतंय. नाना पुन्हा विचारतो, आता काय सांगू. राजाला समजतं याला बोलून काही फायदा नाही आहे. राजा त्याच्या समोर बसतो आणि एका वहीवर सगळं लिहून दाखवतो आणि म्हणतो, हे सांगा एन ए कन्स्ट्रक्शन, तुमची ओळख द्या. आणि मग नाना सांगतो, हो मी एन ए कन्स्ट्रक्शनमधून बोलतो आहे. आणि नाना आपलं नाव सांगतो. अवनी म्हणते, हो बोला ना. मग नाना म्हणतो, अहो तुम्ही आर्किटेक्ट आहात ना, आमच्याकडे एक जागा आहे, तर तुम्हाला नोकरी देण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. हे ऐकून अवनीला आश्चर्य वाटतं. अवनी विचारते, पण मी नाशिकमध्ये तर अप्लाय केलाच नव्हता. नाना विचारतो, ती म्हणती अप्लाय केलाच नव्हता. राजा तिला लगेच वहीवर लिहून दाखवतो. आणि नाना म्हणतो, ते यशोधन दांगट हे खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्यांनी तुमचा रेफरन्स दिला होता. हे ऐकून अवनी खूप खुश होते. मग पुढे राजा गाईड करत असतो आणि नाना म्हणत असतो. नाना म्हणतो, अहो ते खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे, आपले एकदम पक्के मित्र आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या भावाच्या बायकोलाच पाहिजे नोकरी, त्यामुळे तुम्ही या इंटरव्ह्यूला, काही प्रॉब्लेम नाही आहे. अवनी म्हणते, पण एक प्रॉब्लेम आहे. नाना विचारतो, कोणता. अवनी त्याला सांगते, अहो सर्टिफिकेट नाही आहे. नाना म्हणतो, सर्टिफिकेट नाही आहे, अहो हा तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात राजा त्याला वहीवर लिहून देतो. नाना म्हणतो, अहो नाही नाही नाही, काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेमच नाही आहे, कारण माझ्यासाठी ना सर्टिफिकेटपेक्षा टॅलेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कळेल. हे ऐकून अवनी खूप खुश होते. अवनी विचारते, इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे. तर नाना तिला सांगतो, आजच यायचं आहे इंटरव्ह्यूला. अवनी म्हणते, ठीक आहे, मी आजच इंटरव्ह्यूला येते. नाना फोन कट करतो. अवनी खूप खुश होते. नानाला हायसं वाटतं. राजा तर भलताच खुश होतो आणि म्हणतो, जिओ नाना, आणि आता मी येतो बरं का 11 वाजता, असं म्हणून राजा तेथून पळून जातो. नाना खूप घाबरलेला असतो. अवनी किचनमध्ये येते आणि म्हणते, यशदा मला नोकरीचा कॉल आला आहे. हे ऐकून यशदाला खूप आनंद होतो. यशदा अवनीचं अभिनंदन करतो आणि विचारतो,
हे सगळं तुम्ही कधी केलं, कसं केलं? तर अवनी म्हणते, काय यशोदा, तुम्ही सुद्धा माझी चेष्टा करताय ना. अहो तुम्ही तर माझ्यासाठी शब्द टाकला. तुमचे ते मित्र आहे ना, येणे कन्स्ट्रक्शनचे मालक, त्यांनीच मला कॉल केला होता. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा विचारतो, मी कधी केला होता, मी कधी सांगितलं होतं? अवनी म्हणते, आता एवढं पण चांगलं वागू नका बरं का. आता तुम्ही माझा रेफरन्स दिलाय, मग माझं काम होणारच ना. अवनी म्हणते, चला आता मला आहे ना खूप भारी वाटतंय, कारण हा माझ्या आयुष्यातला पहिला जॉब इंटरव्ह्यू आहे. मला खूप तयारी करायची आहे. त्यांनी 11 वाजता बोलवलं आहे. मी तयारी करते बरं, असं म्हणून अवनी जाते. यशोदाला कळतच नाही ही कोणती येणे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे जेथे त्याने रेफरन्स दिला होता. अवनी धनूजवळ येते आणि सांगते, धनू ऐकलं का? तर धनू म्हणतो, हो ऐकलं वहिनी. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आहे आणि हा इंटरव्ह्यू तुम्ही नक्की पास होणार, ही नोकरीच तुम्हालाच मिळणार, टेन्शन घेऊ नका. अवनी खूप खुश होते आणि आपल्या रूममध्ये आवरायला जाते. पण इकडे यशोदा हाच विचार करत असतो, मी कोणाचा रेफरन्स दिला, कोणाला दिला, हे सगळं नेमकं काय सुरू आहे हेच यशोदाला कळत नाही. त्याला खूप टेन्शन येतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी घाबरलेली असेल की आज माझा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि राजा म्हणेल, तुम्हाला टेन्शन आलंय ना, मग आपण तुमचा सराव इंटरव्ह्यू घेऊ. आणि राजा अवनीचा इंटरव्ह्यू घेणार. पण या सगळ्यावरून धोंडे अण्णा खूप चिडेल आणि राजाला जाब विचारणार, तू तुझ्या बायकोला पुढे का शिकवत नाहीये, तिला नोकरीला का लावतोय, तुला तुझ्या बायकोच्या पैशावर जगायचंय का? हे ऐकून राजाला खूप वाईट वाटणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.